हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज आहे सक्रात आणि बघा माझा असा मस्तपैकी लुक तर म्हटलं तरी 2 वर्षाची साडी आहे, पण मी ठेवत असते. मला अशा साड्या लय आवडतात. आता ते ताईने साडी दिलेली घालती की थोड्या वेळाने. मला मला कसं होतं माहिती आहे का, जेवढ्या फाटत नाही तर वरती साडी घालायची आणि ही साड्या तशाच ठेवायच्या. म्हणजे काय नाही, फक्त साडी घातली आणि जम्पर तर किती वर्षाचा आहे बाई सांगता सुईच नाही. मला सुद्धा गिनायला यायचं नाही, एवढ्या वर्षाचा आहे. पण झाला मॅच, कशावर पण होतं आणि कशावर पण काय घालायचं मग. तर आपण आलोय कुठं, ही बिचाना बघा, या जगात दुर्लक्ष करा. कारण आई असती, आईला जेवढं होतं तेवढं आई करते. आणि सगळ्यात जास्त इथं काय चाललंय बघा, आईचं पोळ्या, इथं गुळवणी, ही आमटी, पापड्या, भजी बी केलं वाटतं. आणि तिकडे डाळ परत ती आहे, लाईट नाही ना आणि गरमले हवा. भजी बघितलं का, कुणाला पहिले चॅनेल होता ना त्याच्यावर आईच्या रेसिपी भरपूर अशा आहेत त्यांना, भरपूर अशा रेसिपी आहेत त्या आईच्या. तर म्हटलं चला आल्यासारखं. बानू, आता तुम्ही म्हणता बानूला दाखवा, तर बानूबाई झोपली आपली मस्तपैकी अशी, हो का, झोपली. ही असं का टाकतो, जिराळा आहे कारण माशा दूध हे सांडलेलं असतं ना म्हणून. तर आईचं चाललंय इकडं पुरणपोळी. तसं आमच्यात तर कोण खात नाही, पण लय दिवसापासून इच्छा झाली मला पुरणपोळी. लय दिवस झालं नाही खाऊ वाटलेले. मग आई म्हणली घालते, म्हणली देवाला पण निवद दाखवावं लागतं आणि माझ्या पहिल्या आईला पण दाखवावं लागतं. पुंजला का खण आहे, मानपान दिलास का नाही? वाण केलेलं सुद्धा अजून भरायचं. काय करू, इकडंच काम आहे, धंदा आहे. वाण केलेला भरायचं वाटतं. कसला वाण असतो? बोर कंस सारं मिक्सर करून भरायचं. तर आज मी चिकल थापून आली आणि रात्री चांगला टुपका झाला आणि एक फड उभा केला. अजून 3 बाकी आहे तर फड उभा करायचं. आणि वाहतूक भटी दुसरी धरली, त्यामुळं 2-3 हजार वाहून आली, म्हणून एवढा उशीर झाला. आणि आता दुपारच्या करते, आता दुपारच्या 2:30 वाजून गेले. त्या म्हटलं घरीच कोण एवढ्या पोळ्याचा नादक नाही कर, तेव्हा खायचा उलीस, आणि नाही तर सकाळच पोळ्या असते त्या. तर मस्तपैकी असे पायने डाळ आटवून घेतली, बघू शकते दिसली डाळ अशी आटवून घेतली. आता पावशेर आहे का, अर्धा किलो आणली होती मी डाळ. म्हणलं घाल, कोण खात नाही, काय करावं. गाळझार झाली डाळ. तर म्हणलं चला भजी, असं मस्त आमच्यात भजी, भात, आमटी, पापड हेच असतंय. पीठ तर बघा दिसतंय का ताटात. तर बानूबाई झोपली आल्या नाही तर लय बघते, अशी करून बघते. तर म्हणलं चला सक्रात नेहमीप्रमाणे आपण पण बनावा, साधी सिंपल है की नाही. कशाला नाट लावायचं आहे, कसं का असं ना चालवायचं. काय एवढं मान मालकूत धरत नाही मी. सकाळ मालकीन बाई आलती, हळदी कुंकू घेऊन. हळदी कुंकाला संध्याकाळी बोलवले, शितलीने बोलवले. तिनं पण कार्यक्रम ठेवलाय हळदी कुंकाचा वाटतं. भाऊ जमलं तर जायचं, कारण पाऊस सांगितलाय या 2 दिवसात. लय पाऊस सांगितलाय, मोबाईलवर पण यायला लागलंय, बातम्याला पण यायला लागले, सगळीकडेच यायला लागले. कारण पाऊस लय टचून सांगितलाय, कारण जेवढा आहे तेवढा माल भिजू शकतोय. त्यामुळं का नाही पटापटा वाहतूक करायची आणि 1-2 असं फड ठेवायचं फडामध्ये, नाहीतर लय माल रखललाय ना. चला मी आईला करू लागते थोडं.
मला अशा साड्या घातल्या का नाही नवीन नवीन नाही म्हणा पण लय म्हणजे असं कना खालू वाटत नाही साड्या भरू वाटत नाही म्हणून का नाही मी आले आधी बसले उन्हातनं कारण लय माझं पण डोकं हिन दुखायला लागले तुम्ही म्हणता ताई हे कुठं केलं हो का मी कुठं जात नाही मी 1 रुपया सुद्धा खर्च करत नाही 1 रुपयाचं हे आणायचं दुकानातलं ब्लेड आणि करायचं आपलं वाकडं तिकडं हे की नाही कुठं वेळ हाय जावा आणि 25-40 रुपये घालवा आणि करावा तोंडाला कुठं वेळ हाय आपल्याला जसं आहे तसं एकतर जर हा का कसला झाला ऐकलं का काय आजारे हाय माणूस कसं पण नाट नाही लावायचं म्हणून आपलं करायचं साधे सिंपल तर चला लय झालं बोल बच्चन आईला मदत करू लागते पुरण घेते वाटून आणि पोळ्या दाखवते बघा कंटिन्यू हेडव चला बाय